तर तुमचं नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे भावांनो. आज आलता सुमित महाडी. आपल्या मामाने म्हणे एफजेड गाडी आणायला म्हणे ती पिटाळून पाहू आपण. म्हटलं तू ना आणलीस तर म्हटलं आता चाललेच जाऊ म्हटलं चक्कर मारले. म्हटलं आपण चाललोच तर आता म्हटलं शंकराला बी घेऊन जाऊ म्हटलं सोबत. शंकराला फोन लावला, शंकरा म्हणे आलो. मी कोणचीही गाडी चालवली पण आपली पसंत तेच राहीन आपली राणी. एक ना एक दिवस आपण आणू आपली ड्रीम बाईक. एफजेड गाडी बी डायरेक्ट पिटाळाच्या बारात तर मला खतरनाक वाटली. काऊन की ते फक्त म्हणे की मला फक्त रेस दे तू. पहिल्या गेरात डायरेक्ट ही गाडी 60 जाते. 5वा गेर तर ह्या रस्त्यामध्ये टाकूही नको म्हणते तू. याच्या बाऱ्यामध्ये हे गाडी खतरनाक आहे. आपल्याला फक्त की एफजेडचं लुक नाही आवडत. एफजेडच्या लुक मध्ये थोडं येणं काही ना काही चेंजेस करायला पाहिजे. मग घेतली शंकराने गाडी चालवा. मी पाहतो म्हणे गाडी कशी काय पाहिजे म्हणे. एफजेड गाडीचं मला सस्पेन्शन बी चांगलं वाटलं. टरकायवाले पुरा रस्ता खराब करून राहिले. म्हणून रस्ता आपल्याला आपली ड्रीम बाईक आणा नाही वाटत. नाही तर आणायला काय एका दिवसात बी आणली असती. म्हटलं तुम्हाला एकदा दाखवूनच देऊ की पहिल्या दुसऱ्या गेरामध्ये किती जाते. गाडीचा हा पांढरा लाईट काय वॉर्निंग देत जाय काय माहिती. आणि येले म्हटलं या सिंगर रस्त्यांमधलं गाडी जास्त काही पिटाळेल नाही पुरा. कारण की गाडी चालवणाऱ्याची अवकात पाहत असते. मग आलो आम्ही घरी. म्हटलं जाऊ दे बोट दे म्हटलं गाडी ठेवून. घरी आल्यावर तर ऑटोले लाईट बंद होते. तर मग पहिले लाईट गेले. घरी आल्यावर मला आठवण आली की कॅमेऱ्याची बॅग तर खाली जा. आज होता फोटोशूटला जायचा प्लॅन पण आज वक्तावर कॅन्सल झाला. हा कॅमेरा आता मग चार्जिंगलाच लावायला पुढे. मग आलो वरच्या घरामध्ये. वरच्या घरामध्ये आल्यावर बी ऑर्डरली लाईट बंद होते. मग ऑर्डरले लाईट गेले चालू. म्हटलं पहिले कॅमेरा घ्यायला पुढते चार्जिंग लावून, नाही तर अजून विसरून. कॅमेऱ्याची बॅटरी असते खालून तर पहिले हे ढक्कन खोला लागते. मग लावली मी चार्जर मध्ये बॅटरी वर आणि चार्जर वर तुम्हाला निशाण दिसत असतात. दोन्ही बी पुढे आले म्हणजे चार्जर मध्ये बॅटरी लागली. ऑरेंजचा मतलब आहे की तुमच्या बॅटरी मध्ये चार्जिंग कमी आहे. हिरवा लाईट लागला की बॅटरी फुल झाली. कॅमेरा चार्जिंग लावून चाललो मग धाब्यावर. बरेच जण कमेंट मध्ये विचारता की तुमचं गाव कोणतं. एकदा आपल्या माणसाला आपलं गावच देऊ दाखवून. हाय आपल्या गावाचा खालचा इलाका आणि इकडला आहे आपला हा वरचा इलाका. चला भावांनो मग भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. आपल्याला लाईक आणि फॉलो करून घ्या.